नमस्कार. आज आपण गव्हाच्या पिठाची उकडपेंडी याची रेसिपी बघत आहोत. मस्त फायबरने भरलेली नाश्त्यासाठी उत्तम पर्याय. चला तर मग रेसिपीकडे. उकडपेंडी करण्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ घेतले. हे एका जाडबुडाच्या कढईमध्ये मंद गॅसवर सतत हलवत गुलाबी रंगाला येईपर्यंत छान भाजून घ्यायचं. या ठिकाणी हे गुलाबी रंगाला आलेलं आहे. हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल आणि मोहरी टाकून खमंग अशी फोडणी तयार करायची. त्यामध्ये शेंगदाण्यामुळे उकडपेंडीची चव अप्रतिम तयार होते. हे छान लाल रंगाला येईपर्यंत भाजून घ्यायचे. नंतर एक रफली चॉप केलेला कांदा, तो सुद्धा छान गुलाबी रंगाला येईपर्यंत भाजून घ्यायचा. यानंतर एक टोमॅटो चॉप करून तो देखील छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा. हे सगळं जिन्नस छान शिजलं की यामध्ये भाजून घेतलेले गव्हाचं पीठ घेऊयात. हे छान मिक्स करायचं फोडणीमध्ये, म्हणजे याची चव छान लागते. साधारण 1 मिनिटापर्यंत. नंतर आपण तिखट चवीनुसार, मी इथं 1/4 घातलेलं आहे, 1/4 टेबलस्पून. तसंच चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ एवढंच घेतलं आहे. आणि हे छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं. साईडला पाणी गरम उकळायला ठेवलं होतं. सोबत थोडीशी स्वच्छ धुवून कट केलेली कोथिंबीर. यामुळे छान दिसतो कलर, नाही का? आता हे उकळायला ठेवलेलं पाणी, हे 1.5 कप आहे. 1 कप गव्हाच्या पिठाला 1.5 कप उकळलेलं पाणी घेते. गव्हाला थोडं पाणी कमी लागतं. छान असं मिक्स करून घ्यायचं. मस्त पोटभरीचा नाश्ता आहे हा, आणि करायलाही खूप सोपा, खमंग असा, तोंडाला चव आणणारा. हे छान मिक्स झालं की याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटापर्यंत वाफ काढून घेऊयात, म्हणजे हा छान शिजून तयार होतो. मस्त असा 2 मिनटं कवर ठेवूयात. 2 मिनिटानंतर हा तयार आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.